पहा, हे विद्यार्थी या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने येऊन या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जे काटेरी झुडपं आहे ते तोडत आहेत. पहा, मला आत्ता माहीत झालं. आणि हे बरेच मागील दिवसापासून जिथे जिथे काटेरी झुडपं असते, जिथे जिथे रस्त्याच्या बाजूला छोटं मोठं जे गवत असते ना, ते तोडण्याचं काम हे विद्यार्थी करतात असं मला माहीत झालं. आणि म्हणून मी मग या ठिकाणी आलो. आणि यांनी म्हटलं मला की आम्हाला प्रसिद्धी वगैरे काही नको. मी यांचा व्हिडिओ याच्यासाठी काढत आहो की असं जर अनेक दुसऱ्या तरुणांना, युवकांना, विद्यार्थ्यांना किंवा कुठल्याही नागरिकांना जर असं माहीत झालं तर ते या ठिकाणी येऊ शकतील आणि यांच्यापासून म्हणजे अशा प्रकारचं काम करायला ते तयार होतील. म्हणून या ठिकाणी मी व्हिडिओ काढतो. बा तर सांगा भाऊ, तुम्ही इथं कुठून आले? तुम्ही? मी मूळ मानेगाव बाजारचा आहे. हो का? तर तुम्ही इथं भंडाऱ्यात म्हणजे काय उद्देश काय तुमचा इथं आले? उद्देश म्हणजे आम्ही कॉलेजला जातो आणि दिसतो येस येणाऱ्या जाणाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी जे रस्त्यावर आलेले जे झाडं आहेत, आता तिकडे तुम्ही बघू शकता बरेच काटेरी जी झाडे आहेत ते आलेली आहेत. आता त्यांना आम्ही तोडणार आहोत. रोज थोडं थोडं रोज अर्धा तास, एक तास आमच्या गाडीमध्ये असतात. वा वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही हे रोज ठेवता का? म्हणजे लोक गाडीमध्ये पाणी ठेवते, तुम्ही या प्रकारचे आयुध ठेवता जेणेकरून याला रस्त्याचं गवत, केरकचरा वगैरे कापू शकता. ठीक आहे भाऊ, तुम्ही कुठचे? मी आंधळगाव इकडं मोहाडी. मोवाडी. ठीक आहे, खूप खूप अभिनंदन आपलं. यानंतर पण आपण भेटत राहू सत्यवचन बालकृष्ण चॅनलच्या माध्यमातून.